श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या गोड ताईंचं, दादांचं, काका काकूंचं आणि छान अशा चिमुकल्यांचं सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे K4V, आणि माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ, आनंदात जाओ आणि मजेत जाओ, ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. माझा याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओला नक्कीच भेट द्या, कारण त्या व्हिडिओवरनं आजचा व्हिडिओ डिपेंड आहे. कारण पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी घेतला होता, त्याच्यामध्ये म्हटली होती मी की पहिल्या दिवशी जर आपण लिस्ट बनवलेली असते आपल्या नेक्स्ट कामांची, आपलं जे पुढच्या कामांचं नियोजन आहे ते आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवलेलं असतं, परंतु डोक्यामध्ये ठेवून काही फायदा राहत नाही. कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यावर वर्क करायचं असतं, त्याच्यावर काम करायचं असतं, आणि ते काम करण्यासाठी मग आपण त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. जी टू डू लिस्ट बनवलेली असते ती जर फ्रीजला चिपकून दिली किंवा कुठेतरी वॉलला चिपकून दिली तर आपलं येता जाता त्याच्यावर लक्ष असतं. आणि म्हणून मग मी पहिल्या दिवशी रात्रीच नियोजन करून ठेवलं होतं की दुसऱ्या दिवशी मला माझं आज काम करायचं आहे, एक महत्त्वाचं काम करायचं आहे. त्याच्यामुळे आता ते महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येक महिन्यालाच ते महत्त्वाचं काम आहे, परंतु ते टार्गेट हासिल करायला आपल्याला खूप जास्त शक्ती किंवा पॉवर किंवा मनाची तयारी करावी लागते. तर तशीच मी पण केली होती आज. आणि सकाळी सकाळी उठले तर बघते तर काय, तर MNGLचा गॅस गेला होता. MNGLचं कनेक्शनचं प्रॉब्लेम आला होता, गेटच्या बाहेर पाईपलाईन तुटली होती. तर मग बघितलं तर गॅस बंदच आहे. तर मग यांना बोलले की गॅस बंद आहे. मग अचानक शेगडी काढली, जी की इंडक्शनची शेगडी असते ती शेगडी काढली. त्रिशाला क्लासला जायला पण उशीर होत होता. आज आहे सॅटर्डे, आणि फ्रायडेच्या दिवशी रात्री मी माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला शेअर केला उद्याच्या दिवशी, आणि लगेच कालच्या दिवशी, आणि लगेच हा आज दुसरा व्हिडिओ घेतला मी सॅटर्डेचा. तर मी जेव्हा उठली तेव्हा बघितलं तेव्हा गॅस बंद होता. तर अचानक मूड गेला. म्हटलं प्लॅनिंग काहीतरी वेगळी करून ठेवली होती. अशी प्लॅनिंग करून ठेवली होती की लवकर स्वयंपाक करेल, लवकर सगळं पटकन आवरून घेईल, एकदाचा स्वयंपाकचा सगळा पसारा मिटला म्हणजे मग मी माझ्या नेक्स्ट कामाला सुरुवात करते असं म्हणून. परंतु उठल्यानंतर बघते तर काय, MNGLची पाईपलाईन गेली होती आणि 4-5 तासाशिवाय येणार नव्हती. परंतु मग लगेच दुसरं सोल्युशन यांनी मला शोधून दिलं. इंडक्शन काढून दिली लॉफ्टमधनं, आणि लगेच मग मी नाश्ता बनवला. त्रिशा वगैरे क्लासला गेली, आणि मग मी माझ्या कामांना सुरुवात केली. आता माझ्या कामांना मला सुरुवात करायची होती म्हणजे काय करायची होती, तर मला आज काढायची होती ग्राम स्वच्छता अभियान. घरातली पूर्ण ग्राम स्वच्छता अभियान करायची होती, कारण 1 महिना, जवळजवळ 1 महिना झाला होता साफसफाई करून. आणि तुम्हालाही माहिती असेल की एका महिन्यानंतर आपल्या घरातली घराला एक वेगळाच अवतार येऊन जातो. म्हणजे माहिती नाही, परंतु घर आपल्याला स्वतःला, आपण 24 तास लेडीज घरामध्ये राहते म्हणून त्याच्यामुळे आपल्याला कळत असतं ह्या गोष्टी. जेंट्सला एवढं काही कळत नाही. आपल्या लवकर लक्षात येतात. आणि एखादी गोष्ट राहत नाही का, पायाखाली जर धूळ आली तर आपले पाय असे जाड जाड होऊन जातात, जड लागतात पाय. केव्हा त्यांना पाय स्वच्छ करू, कधी त्यांना वॉश करू असं वाटतं. तसंच घराचं पण असतं. आपल्या डोक्यावर असे काहीतरी जड झालेलं आहे, घर काहीतरी जड वाटायला लागलेलं आहे असं जाणवायला लागून जातं. म्हणून मग आज कुठल्याही पद्धतीने हिंमत लावली आणि सगळ्या गोष्टी लिस्टमध्ये लिहून ठेवल्या होत्या की मला काय करायचं आहे असं म्हणून. आणि उठल्यावर पहिले त्याला ते टार्गेट केलं की आज पहिले करू की ग्रामस्वच्छता अभियान, म्हणजे घरातली A to Z साफसफाई करू. आता बघा, साफसफाई करू याला कोणी व्हॅल्यू देत नाही, तर कोणी खूप व्हॅल्यू देतं. परंतु व्हॅल्यू का द्यायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगते. तर अगोदर मी सुरुवात करत असते नेहमी बेडरूमपासून, कारण मला वाटतं हॉलपेक्षा आणि किचनपेक्षा बेडरूममध्ये खूप जास्त घाण येत असते. मे बी माहिती नाही, बेडरूममध्ये एवढी डस्ट, बारीक डस्ट, जाळं कमी येतं परंतु बारीक डस्ट खूप जास्त येते. जी की मला वॉल, जेव्हा मी साफसफाई करते तेव्हा मी पूर्ण वॉल, सगळ्या 3 रूमच्या वॉल ओल्या कपड्याने पुसून काढते. म्हणजे जी वॉलवर पण डस्ट बसलेली असते ती पण निघून जाते. तर ही पिवळ्या कलरची, जी ऑरेंज कलरची जी वॉल आहे, मँगो कलरची कलर दिलेला, तिथं लवकर मला डस्ट जाणवते म्हणून मग मी ती पहिले पुसून घेतली. आता घरातली साफसफाई का करायची? मी व्हिडिओ थोडा स्पीडली केला आहे, कारण की मी घरातलं किती, म्हणजे आज काय काम केलं हे तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येईल. जर स्पीडली केला नसता तर मग व्हिडिओ खूप मोठा होणार होता. तर साफसफाई का करायची? कारण की बघा, ज्यावेळेस आपण एकच गोष्ट त्याच जागेवर पडू देतो, एकच गोष्ट त्याच जागेवर राहिली, तर त्या जागेमध्ये निगेटिव्हिटी व्हायला टाईम लागत नाही. आणि तीच जागेवर एकच वस्तू कंटिन्यू पडून राहिली किंवा घरातली साफसफाई केली नाही आणि घरामध्ये काही काढलंच नाही, हातच फिरवला नाही. घरामध्ये जर म्हणतात की ते एक जुनी म्हण आहे की घरामध्ये जर हात फिरला तर लक्ष्मी टिकते, असं म्हणून काहीतरी एक म्हण आहे, मला आठवत नाही ती म्हण. परंतु जिथे हात फिरे तिथं लक्ष्मी टिके असं काहीतरी आहे. तर जर घरातला प्रत्येक कानाकोपरा जर काही ना काही दिवसांनी साफ करत गेले, क्लीन करत गेले, तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहणार नाही. आणि जी गोष्ट कंटिन्यू एकाच जागेवर पळून राहिलेली आहे, तर त्या जागेमध्ये आपल्यालासुद्धा गेल्यानंतर स्वतःलाच असं काहीतरी विचित्र फिलिंग्स येतात. लगेच कुठलीही गोष्ट अशी टिंग होते आणि लगेच विचित्र फिलिंग्स येतात.
आता मी माझं सांगते, बेडरूमला मी लास्ट टाईम माझा व्हिडिओ टाकलेला आहे. मी पूर्ण वॉर्डरोब माझ्या सरकवल्या होत्या आणि त्या ह्या ऑपोजिट साईडला घेतल्या आहे. माझा एक मागचा व्हिडिओ आहे लास्ट. तर ज्यावेळेस माझी जी जुनी ओल्ड वॉर्डरोब होती, जुनी ओल्ड कपाट होती, ती कंटिन्यू एकाच जागेवर पडलेली राहायची. हे मला कधीच सरकवू द्यायची नाही ती कपाट. असू दे, राहू दे, तुला काय त्रास होतोय, असू दे, राहू दे. परंतु मी एक दिवशी विचार केला, की नको आता हिला एका जागेवरनं तिकडं ठेवायला पाहिजे. आता ज्यांचे फिट केलेल्या फर्निचर असतात त्यांना तर काही सरकवता येणार नाही बिचाऱ्यांना. परंतु ज्याला संधी आहे, जी गोष्ट करण्याची आपल्याला संधी आहे किंवा जी गोष्ट करण्याचा आपल्याला चान्स आहे, तर ती गोष्ट नक्कीच इकडची तिकडं सरकवली पाहिजे. म्हणजे त्या जागेवर कंटिन्युअस तीच जागेवर टिकून राहिल्यामुळे निगेटिव्हिटीसुद्धा होते. आणि जर नाही तुम्हाला सरकवायची आहे तर ती जागा क्लीन केली पाहिजे. ती जागेतली नकारात्मकता कंटिन्यू काढली पाहिजे. तिला धक्का तरी लावला पाहिजे. थोडाफार तरी धक्का लावा. हलवून काहीतरी असा धक्का लावा. म्हणजे आपल्याला स्वतःला जाणवायला लागून जातं. आता बघा, जोपर्यंत मी जाळं काढलं नव्हतं, 1 महिना झाला होता जवळ-जवळ. मी आता गावाला जाण्याच्या पहिले घराची साफसफाई करून गेली होती. परंतु आता परत मला जाणवायला लागलं होतं आणि स्वतःचीच आपली अशी चिडचिड वाढून जाते, की अरे आत्ता चालू तर आवरलं, एवढ्यात घाण झाली, आत्ता चालू तर आवरलं, एवढ्यात घाण झाली. तर आपल्याला स्वतःला असं जाणवायला लागून जातं, की काहीतरी घरामध्ये मिसिंग आहे किंवा काहीतरी होतंय असं, की ते माझ्याकडनं होत नाहीये किंवा माझ्याकडनं हे का होत नाही असं वाटायला लागून जातं. आणि जेव्हा घराची साफसफाई झाल्यानंतरचे जे घर असतं आणि साफसफाई करण्याच्या अगोदरचं जे घर असतं, आपल्याला स्वतःला खूप जास्त फरक जाणवायला लागून जातो. बारीक-बारीक गोष्टी एवढ्या असतात, ज्यावेळेस आपण घराची साफसफाई काढतो ना, त्यावेळेस आपल्या लक्षात येतात, की ही गोष्ट माझ्याकडनं इथं ठेवली गेली होती. ही कधी ठेवली गेली होती, ही मी काढलीच नाही. अशासुद्धा भरपूर गोष्टी असतात बघा. कोणीच एवढं परफेक्ट नाही. कोणती लेडी किंवा कोणताच जेंट्स एवढा परफेक्ट नाही. ह्युमन बीइंग परफेक्ट नाही. आजपर्यंत असं कोणीच नाही, की तो परफेक्ट आहे असं म्हणून. होतात, मिस्टेक होतात, चुक्या होतात आणि संसाराच्या गडबडीमध्ये मुलं घरामध्ये असल्यानंतर छोटे-छोटे मुलं असो किंवा मोठे मुलं असो, आपल्याकडनं एखादी वस्तू इकडं-तिकडं ठेवली गेलेली असते आणि ज्यावेळेस आपल्याला त्या वस्तूंची गरज असते, तर त्या वस्तू आपल्याला टायमावर सापडतच नाही. आणि मेन म्हणजे किचनचा प्रॉब्लेम होतो काय, किचनमध्ये आपण फोडणी देत असतो. आता मला हे कंटिन्युअस माझ्या मागे लागले आहेत. राखी चिमणी बसव, चिमणी बसव, चिमणी बसव. पण चिमणी बसवायचा राहिला प्रश्न, चिमणी बसवू कसं काय? कारण एक्झॅक्ट माझ्या किचनच्या समोरच विंडो आहे आणि जर त्या विंडोला जर मी चिमणी बसवून दिली, तर चिमणी बसवली तर माझ्या किचनचं पूर्ण उजेड झाकलं जाईल आणि विंडो पण झाकली जाईल आणि मला ते नको पाहिजे. परंतु हे मला म्हणतायत, "राखी ऐक माझं, चिमणी बसव." कारण फर्निचर पण खराब होतं आणि आता मी ते वायफायचं जे मॉडेम होतं, ते मॉडेम मी क्लीन करत असते. तर त्याच्यावर पूर्ण फोडणीची चिकट घाण बसलेली असते. आजूबाजूच्या ज्या वस्तू असतात, कॅबिनेट असो, लॉफ्ट असो, तर त्यासुद्धा चिकट होत असतात आणि जेवढा आपला एक्झॉस्ट फॅन काम करत नाही, एक्झॉस्ट फॅन खूप कमी काम करतो. परंतु चिमणीचा खूप जास्त फरक पडतो. पण चिमणी बसवू शकत नाही. आता हे म्हणतायत, की तू व्हेंटिलेशनकडे बघते किंवा मग उजेडकडे बघते. परंतु तू घरामध्ये कंटिन्युअस आवरत असते कारण ती चिकट घाण बसली. कसं असतं, आपण फोडणी देतो भाज्यांना कंटिन्यू आणि फोडणी दिल्यामुळे ती वाफ वस्तूंवर बसते आणि त्याच्यावर परत डस्ट बसते. त्याच्यामुळे त्या वस्तू अशा एकदम जाड-जाड लागायला लागून जातात हाताला, चिकट-चिकट लागायला लागून जातात. तर मग ते तसं चिकट लागल्यामुळे परत अजून घर खराब दिसतं. आता मी तिथला माझा ट्यूबलाईट आहे वरती, किचनचा वरचा ट्यूबलाईट आहे. तर तो किचनच्या वरच्या ट्यूबलाईटची जी वॉल आहे, ती कंटिन्यू भांडे घासायच्या घासणीने कंटिन्यू घासत असते. नरम हात लावून, सॉफ्ट हात लावून. म्हणजे तिथं वरती फोडणीची डस्ट जमा झालेली असते आणि ती जर साफ केली, तर थोडंसं अजून उजेड यायला, ब्राईटनेस यायला चालू होऊन जातं. म्हणजे ब्राईटनेस येतं चांगलं किचनमध्ये वगैरे. तर ह्या सगळ्या अशा आपण बारीक-बारीक गोष्टी काढल्या आणि ही निगेटिव्हिटी जर कंटिन्यू घरामधनं काढत असतो. आता जरी आपलं फ्लॅट सिस्टीमचं काय ना, गावाकडे कसं असतं, की जाळं येतं किंवा असे स्पायडरमॅनचे घरं वगैरे येतात. परंतु आपलं कसं असतं ना, आपली एकदम अशी बारीक डस्ट येते. खूप जास्त बारीक डस्ट येत असते आणि त्या डस्टमुळे वस्तू काळपट पडत जातात किंवा मग कंटिन्यू फर्निचर हे जाड-जाड होत राहतं आणि तिथंच कसले तरी अंडे तयार होतात. कधी-कधी होतं कुठल्यातरी एखाद्या गोष्टींचं अंडं तयार होतं छोटं-छोटं. काहीतरी कंटिन्यू चालूच असतं. तर ह्या गोष्टी जर आपण क्लीन केल्या ना, तर आपल्याला कोणी कितीही घरामध्ये आलं, अचानक बेल वाजवली किंवा अचानक कोणाचं येण्याची प्लॅनिंग झाली, की आम्ही तुमच्याकडे येतोय किंवा आम्ही गेटवर आलोय किंवा आम्ही तुमच्या एरियात आलोय, तर बघा त्यावेळेस आपली अजिबात फजिती होत नाही. आणि घरामध्ये सगळ्यांनी मिळून जर हातभार लावून जर कामं केले ना, तर एकट्या बाईवर लोड पडत नाही. असं माझं म्हणणं आहे आणि यांची पण मला बऱ्यापैकी मदत असते. हे पण मला बऱ्यापैकी मदत करत असतात जर हे घरी राहिले तर. त्याच्यामुळे मग मी आता ठरवते, की एकटेकडनं
स्टूलवरनं खाली उतर करत करत पण जीवावर येते, ही वस्तू द्या ती वस्तू द्या. त्याच्यामुळे मग हे घरी राहिले तर मग मी त्या दिवशीच सॅटर्डे संडेच काढते, म्हणजे एकमेकांची मदत एकमेकांना होऊन जाते. आणि एकाच दोन बरं, कारण की एक जणी काय करतं एक जणी काय करतं. आणि राहिली गोष्ट, आपण आपल्याला मागच्या 3 महिन्यात, मागच्या 6 महिन्यात, 1 वर्षात, 1.5 वर्षात ज्या गोष्टींचा आपल्याला आजपर्यंत यूज झालेला नाही, ज्या गोष्टी आजपर्यंत आपण वापरल्या नाहीत, त्या गोष्टी जर आपण फेकत राहिलो किंवा जे भंगार असतं किंवा ज्या वस्तू विकण्यासारख्या असतात त्या गोष्टी जर आपण बाहेर जर दिल्या ना, तर त्या घरातल्या ज्या वस्तूंमुळे जी नकारात्मकता तयार होत असते, त्या वस्तू आपल्याला कधीच लागत नाही, परंतु आपण त्याचा एवढा सांभाळ करत असतो, एवढा सांभाळ करत असतो त्याचा आपण, की सांभाळ करून करून वस्तू एकत्र जमा करून करून त्या वस्तूंमध्ये पूर्ण नकारात्मकता तयार होते. आता माझा राहिला प्रश्न, माझा विषय कसा असतो, मुलींचे जे टॉईज असतात, आता ते टॉईज जास्त लागत नाही. टॉईज जे लागले, जे खराब झाले ते पण मी काढून फेकते. नविका पटापट त्रिशाचे कपडे तर नविकाला होऊन जातात, परंतु नविकाचे कपडे परत अजून शॉर्ट होतात, कारण तिची पण हाईट वाढते. तर मग नविकाचे पण जे कपडे आहेत ते पण आम्ही कंटिन्यूअस कपड्यांचं आम्ही शॉर्ट आऊट करत असतो, की हे कपडे आता लागणार नाही आहेत. तर हे कपडे आता छोटे होत आहे तिला, तर पटकन ते कपडे काढून कोणाला तरी बाहेरच खाली सिक्युरिटीला देऊन देतो. कारण आत्तापर्यंत बाई होती, भांडेवाली बाई, मावशी, त्यांच्या नाता होत्या 3-4, तर त्या नातांना आम्ही कपडे देऊन द्यायचो. पण आता नाता नसल्यामुळे मग नेक्स्ट टाईम कपडे जे राहतील ते खाली सिक्युरिटीला वगैरे जाऊन विचारून देऊन देतो त्यांना, किंवा कोणीतरी भेटलं तर त्यांना विचारून देऊन देतो. तर मग घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत मुलींची, स्कूल आता संपल्या तर त्यांना भरलेल्या त्यांच्या नोटबुक असतात, त्या पटकन रद्दीमध्ये देऊन टाका किंवा पटकन काहीतरी जाऊन विकून या. भरपूर अशा बारीक बारीक गोष्टी असतात ज्या की आपल्या जुन्या चाबी असतात, कीज असतात, जुन्या खराब झालेले कुलूप असतात. अशा खूप काही आपण कपाटींमध्ये, ड्रॉवर बघा, आता हे बसले, मला आला विषय आता बरोबर आला, की हे बसले आता बाल्कनीमध्ये, जे कॉम्प्युटर टेबल आहे, त्रिशाचा अभ्यास करायचा, यांचं काम करायचा जो टेबल आहे, त्या टेबलमध्ये ड्रॉवर आहे. त्या ड्रॉवरमध्ये येता जाता नविका आणि त्रिशा, येता जाता कोणीतरी त्या ड्रॉवरमध्ये वस्तू टाकतच असतं. तर मी इकडं हे काम आवडते तोपर्यंत यांनी पण ते काढायला चालू केलं. जी गोष्ट लागणारी नाही ती गोष्ट काढून जर फेकून दिली तर तुम्हाला स्वतःला जाणवेल, ज्या दिवशी तुम्ही साफसफाई केलेली आहे त्या दिवसाच्या 4-5 दिवस नंतर, 5-6 दिवसानंतरपर्यंत, किंवा त्या दिवशी घर एवढं फ्रेश वाटायला लागून जातं ना, असं वाटतं घरामधनं एखादी गोष्ट काढून आपण डोक्यावरची एखादी गोष्ट काढून आपण ती बाजूला ठेवून दिलेली आहे. आजपर्यंत डोक्यावर जे खूप जास्त जड वजन वाटत होतं, ती गोष्ट काढून बाजूला ठेवलेली आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच त्याचं फिलिंग येत असते. ही गोष्ट तुम्हालाही जाणवत असेल. माझं म्हणणं काय आहे, कारण तुम्ही पण या गोष्टीमधनं अनुभव घेतलेले असतील. आणि जर आपण फक्त आपलं घरच नाही साफ केलं पाहिजे, आपल्या घराचा आजूबाजूचा जो एरिया आहे, आपला मेन डोअर आहे, मी नेहमी म्हणत असते, मेन डोअर स्वच्छ असला म्हणजे लक्ष्मीला जागा मिळते. लक्ष्मी घरात घुसू देत नाही. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही, परंतु ज्या वेळेस दोघी बहिणी, लक्ष्मी आणि अलक्ष्मी, जेव्हा दोघी बहिणी एकसाथ येतात घरामध्ये, दोघी बहिणी एकसाथ चालत चालत येतात, त्यावेळेस लक्ष्मी अलक्ष्मीला म्हणते की तू घराच्या बाहेर उभी राहा. लक्ष्मी कधीच अलक्ष्मीला घरात एंट्री पहिले करू देत नाही. लक्ष्मी ही नेहमी अलक्ष्मीला म्हणते की तू घराच्या बाहेर थांब. जर हे घर कसं आहे, ह्या घरामध्ये जागा कशी, ह्या घरामध्ये वास्तू कशी, हे जर मला जर आवडली तर मी त्या घरामध्ये वास करेल. आणि जर वाटतं आहे की ह्या घरामध्ये मला जागा नाही आहे किंवा माझा वास ह्या घरामध्ये राहणार नाही, माझं अस्तित्व ह्या घरामध्ये राहणार नाही, तर मी तुला आतमध्ये पाठवेल. पहिले लक्ष्मीपूर्ण तुम्हाला ही गोष्ट एक काय म्हणतात ना त्याला, म्हणजे इमॅजिन करा ही गोष्ट, किंवा तुम्हाला ही गोष्ट कल्पनात्मक वाटेल, परंतु सत्य घटना आहे. तर जेव्हा लक्ष्मीला म्हणते की तू जा, कारण ह्या घरामध्ये असं असं आहे, तसं आहे, कारण ही जागा फक्त तुझी आहे, तर लक्ष्मी तिचा अंग काढून घेते. घरामध्ये दारिद्र्यता येते. आपल्या घरामध्ये भरपूर अशा छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल ना की लक्ष्मीचा वास घरामध्ये नेहमी राहावा, आणि जिथं लक्ष्मी असते, जिथं लक्ष्मी माता राहिली तिथं विष्णू भगवान नक्कीच असतात, आणि जिथं विष्णू भगवान असतात तिथं नक्कीच लक्ष्मी माता असते. तर जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरामध्ये दरिद्रता किंवा अलक्ष्मीचा वास नको असायला पाहिजे, आणि असं वाटत असेल की लक्ष्मी नेहमी आपल्या घरात आली पाहिजे, तर ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत, या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं. आता काही घरांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की
वाव म्हणजे गेल्यानंतर एक असं विचित्र फिलिंग्स येतं आणि तोंडातनं अचानक वाव शब्द निघतो, तर त्यावेळेस नक्कीच त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, नकारात्मकता राहत नाही. आणि सकाळी मी ठरवलं होतं की आता गॅस गेला म्हणून, तर स्वयंपाकाचा आम्ही ठरवलं की आज स्वयंपाकाकडे जास्त टाईम द्यायचा नाही, पटकन पोट भरून नाश्ता करून घ्यायचा पोह्याचा आणि मग दुपारी बघून घेऊ असं म्हणून. तर दुपारी आता वाजले 3-3:30, जाळं वगैरे सगळं काढलं गेलं घरातलं आणि सगळ्यांनी ठरवलं की नाश्ता करून पोट भरून घ्यायचं आणि नंतर बघू काय करायचं ते असं म्हणून. परंतु वेळेचा जेवणाचा टाईम आला आणि सगळ्यांना भुका लागल्या. तर मग मी हरभरे म्हणजे जे चणे असतात हरभरे ते भिजवायला टाकले होते. तर मग त्रिशा आणि हे म्हटले आणि मी पण म्हटली की चण्याची उसळ करू, हरभऱ्याची उसळ करू छानपैकी गरम-गरम आणि ती कांदा वगैरे, फरसाण वगैरे टाकून खाऊ असं म्हणून. चण्याची उसळ करायला टाकली. लगेच हे म्हणतात की राखी जाऊ दे, नुसते चण्याची उसळवर पोट भरणार नाही, भाजी-पोळी कर. परत भाजी केली, पोळ्या केल्या 3-3:30 वाजेला आणि 4:45 4:30 4:45 वाजेला आम्ही जेवायला बसलो आणि जेवण झाल्या लगेच मग चहा पाहिजे होती. चहाचा वेळ झाला होता. इकडं काम पण चालू होतं, इकडं स्वयंपाकही केला, जेवायला पण बसलो. जेवण झाल्यानंतर मग भांडे वगैरे आवरले आणि मग त्यानंतर मग चहा ठेवला. हे म्हटले, "राखी थोडीशी बसून घे." झोपेमधनं उठल्यापासून कंटिन्युअस हात चालू आहे. 2 मिनिटं तू बसलेली नाही आहे. मी मुलींना बाहेर खेळायला घेऊन गेलो, तोपर्यंत तू आवरतच होती. तर मग मी थोडीशी आली आणि थोडीशी चहा घ्यायला की मग बाल्कनीमध्ये बसली. थकवा तर भरपूर आलेला असतो, पण एकदाचं काम काढलं ना, की मग शांत बसत नाही. मन शांत बसत नाही. जेवढं छान दिसायला लागून जातं, तेवढी अजून कामाची हुबारी चढत असते. आणि रात्रीचे हे स्टँड धुतलं होतं, तर ते स्टँडमध्ये आता लसूण टाकण्याची वेळ आलेली आहे आणि आईने जे लसूण देऊन पाठवले, तर त्या लसूणमध्ये लाल मिरच्या टाकल्या आहेत. तर आता लाल मिरच्या, ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत, त्या लसूणमध्ये का टाकायच्या? कारण सुक्या लाल मिरच्या ज्या झालेल्या असतात कोरड्या, तर त्या जर जास्त लसूण असले किंवा कमी जरी असले, लसूणमध्ये टाकून ठेवले, तर लसूण पोकळ पडत नाही, लसूणला जाळं लागत नाही किंवा लसूण खराब होत नाही. तर त्याच्यामुळे लाल मिरच्या टाकायच्या. लाल मिरच्यांच्या बीज असतात, त्या बिया जरी टाकल्या तरीसुद्धा चालतं, जेणेकरून लसूण खराब होणार नाही. आणि मग त्यानंतर जेवढे काही भांडे वगैरे निघाले होते, जे काही होतं ते सगळं मी इथं घासून घेतलं, साफ करून घेतलं. आता जवळ संध्याकाळ झाली आहे आणि दिवे लग्नाचा टाईम झाला होता. परंतु तरीसुद्धा वेळ संपत नाही, सॉरी काम संपत नाही. दिवस निघून जातो, टाईम संपून जातो, तरी पण काम संपायला तयारच होत नाही. त्याच्यामुळे मग अजून भरपूर राहिलेलं आहे. भरपूर म्हणजे तुम्ही जर याच्या पुढचे माझे 2 व्हिडिओ बघितले, तर जे काही माझ्या लिस्टमध्ये होतं, तर ते लिस्टमध्ये पूर्ण झालेलं आहे ते सगळे कामं. आणि तरीही अजून राहिलेले कामं भरपूर कामं डोळ्यासमोर आहेत. तर संध्याकाळी सगळं आवरलं गेलं, सगळी साफसफाई झाली, पूर्ण फर्निचर वगैरे क्लीन केलं आणि मग त्यानंतर मग म्हटलं मॉपने जर घरं पुसले, तर मग कानाकोपरा जो असतो, जिथं जाळं काढलेल्याची धूळ वगैरे असते, तर ती धूळ निघत नाही मॉपने. म्हणून मग त्याच्यापेक्षा हातानेच घरं पुसलेले बेटर राहतात. म्हणून मग पहिले म्हटलं हाताने सगळे घरं पुसून घेते आणि सगळं आवरलं गेलं होतं. छान, एकदम छान वाटत होतं. घर खूप असं रिकामं झाल्यासारखं, पूर्ण एम्प्टी झाल्यासारखं घर वाटत होतं. म्हणजे खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं घर एकदम. त्यानंतर मग तिघं रूम वगैरे पुसले आणि मग अंघोळ केली मी. कारण दिवसभरचा थकवा आलेला असतो, अंगावर पूर्ण शीण आलेलं असतं आणि आपल्याला जो थकवा आलेला असतो तो अंघोळ वगैरे केली, हेअर वॉश वगैरे केला, म्हणजे फ्रेश पण वाटत असतं स्वतःला आणि खूप भारी वाटत असतं. तर मग जे तोरण वगैरे काढले होते मी, ते तोरण पण क्लीन करून घेतले आणि डोअरमॅट वगैरे ज्या काही म्हणजे डोअरमॅट नाही, जे हाताने पुसलेले जे कपडे होते, जेवढं काही फर्निचर वगैरे हाताने पुसलेलं होतं पूर्ण, तर ते फर्निचरचे कमीत कमी मला कपडे खूप लागत असतात. मग ते किचनमध्ये असो किंवा फर्निचर क्लीन करायला असो, मला खूप जास्त कपडे लागत असतात. तर मग ते सगळे कपडे हाताने धुवून घेतले स्वच्छ. डस्टबिन पण छानपैकी स्वच्छ करून घेतली. म्हणजे बघा आता किती छान दिसतंय, एकदम फ्रेश असं किचन दिसतंय आणि खूप छान वाटतंय. तर किचनमध्ये चालू आहे. अजून एक वरती एक लाईट बसवावा म्हणजे अजून छान वाटेल, फ्रेश वाटेल. तर असं स्वच्छ एकदम क्लीन जर राहिलं, तर स्वतःलाही आपल्याला आपल्या घरामध्ये राहावं, आपल्या घरामध्ये राहण्याचं मन करत असतं किंवा मग घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि मेंबरला घर हे छान क्लीन आणि स्वच्छ असं वाटत असतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. पावसाने पण त्याची हजेरी लावलेली आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.